आधीच घरघर लागलेली कोल्हापुरातील गुऱ्हाळ आजपासून बंद झाली आहेत। त्यामुळे गुणवत्ता आणि नैसर्गिक गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या गुळापासून सर्वसामान्यांना वंचित राहावं लागणार आहे। काय आहे यामागचं कारण जाणून घेऊयात। व्यापाऱ्यांची कोल्हापुरी गुळावर बंदी। गुळात रासायनिक रंग टाकल्याचा आरोप। नैसर्गिक गुळालाही उचल नाही। संतप्त शेतकऱ्यांकडून गुळ उत्पादन बंद। कोल्हापूरचा गुळ म्हणजे गुणवत्ता आणि नैसर्गिक गोडव्याची ओळख। मात्र आता याच गुळावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या गुळाच्या नमुन्यांमध्ये रासायनिक रंग आढळल्याचा दावा करत गुजरातमधील अन्न आणि औषध प्रशासनानं 2 व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे। या कारवाईनंतर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी देखील धास्तावले आहेत। त्यांनी थेट बाजार समितीला पत्र लिहून शेतकऱ्यांना गुळात केमिकल न वापरण्याची मागणी केली आहे। यानंतर काही शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या गुळाचं उत्पादन घेतलं। मात्र त्यांनी सौद्यासाठी आणलेला गुळ खरेदी करायला व्यापाऱ्यांनी नकार दिला आहे। कोणताही रंग किंवा केमिकल न वापरता तयार केलेल्या गुळाचे तब्बल 35 बॉक्स बाजारात पडून राहिले। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आजपासून गुळ उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून ते काय करतात, त्यामध्ये केमिकल टाकतात, त्यामध्ये कलर्स टाकतात। त्यामुळे असं होतं की व्यापाऱ्यांनाच ते लागतं गुळ तसा, आणि व्यापारीच आम्हाला नावं ठेवतात की तुम्ही असा गुळ काढू नका। ही शेतकऱ्यांच्यावर पूर्णपणे बळजबरी मला वाटते की आहे। बाजार समितीच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी नैसर्गिक गुळ तयार केला। मात्र त्याला बाजारात किंमत मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झाले। त्यामुळे नुकसान सहन न करता गुळ उत्पादनच बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। जोपर्यंत बाजार समिती आणि व्यापारी आपली स्पष्ट भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत गुळ उत्पादन सुरू करणार नाही असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। तर व्यापाऱ्यांची कनेक्टिव्हिटी ठेवली तर व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं पडतंय, त्यांना त्यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे, आणि ग्राहकांची कनेक्टिव्हिटी ठेवली तर ग्राहकांची रिक्वायरमेंट वेगळी आहे। ह्या गोंधळामध्ये आमचं कसं झालंय की आम्हाला आमचं उत्पादन किंवा आमचं प्रोडक्शन व्यवस्थितरित्या करता येत नाही। गुळ उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलाय। नैसर्गिक गुळाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। शेतकऱ्याचा काहीच दोष नाही। अजूनही कोल्हापुरातला शेतकरी कोल्हापूरचा जो अस्सल गुळ आहे, अगदी केमिकल न वापरता तयार झालेला गुळ सुद्धा द्यायला तयार आहे, देतोय सुद्धा। परंतु ग्राहकांना पांढरा शुभ्र चमकणारा गुळ पाहिजे। मग कर्नाटकातले काही शेतकरी त्याच्यामध्ये साखर घालतात आणि कलर आणण्यासाठी प्रयत्न करतात। त्याच्या पुढं जाऊन अनेक ठिकाणी अजून वेगवेगळ्या गोष्टी करायला लागलेल्या आहेत, आणि यामुळं गुळाचं एक मार्केट बदनाम वाढले। कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही गुऱ्हाळ घरांसाठी लागणारा ऊस शिल्लक आहे। असं असताना कोल्हापूरच्या गुळाला नावं ठेवत असतील तर तोटा पत्करू, पण गुऱ्हाळ घरं सुरू करणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। यावर कृषी उत्पन्न बाजार समितीनं तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे। अन्यथा आधीच घरघर लागलेली गुऱ्हाळ घरं अधिक वेगानं बंद पडण्याची भीती आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।